नमस्कार. भारतीय संविधानाच्या पहिल्या 51 कलमांच्या या सखोल प्रवासात आपलं स्वागत आहे. याकडे केवळ कायद्याचे काही कोरडे नियम म्हणून पाहू नका. ही एका राष्ट्राच्या उभारणीची कथा आहे. एका ब्लूप्रिंटची कहाणी आहे ज्याने भारताचा पाया रचला. अगदी. आणि आज आपण ह्याच पायाबद्दल बोलणार आहोत. हो, या 51 कलमांना एका सोप्या गोष्टीतून म्हणजे एका घराच्या बांधणीच्या उपमेतून समजावून सांगितलं आहे. आणि ही उपमा खूपच समर्पक आहे असं मला वाटतं. ती समजायला मदत करते. तर मग प्रश्न हाच आहे की हा पाया नक्की रचला कसा गेला. आजच्या चर्चेत आपण या ब्लूप्रिंटचे 4 मुख्य भाग पाहणार आहोत. बरोबर. पहिला भाग म्हणजे भारताचा नकाशा, कलम 1 ते 4. मग घरात नागरिक कोण असतील म्हणजे कलम 5 ते 11. तिसरा भाग आणि खूप महत्वाचा, घरात राहण्याचे नियम, आपले मूलभूत अधिकार, कलम 12 ते 35. आणि चौथा, या घराची स्वप्न काय असतील म्हणजे राज्याची ध्येय, कलम 36 ते 51. चला तर मग या पायाच्या पहिल्या विटेपासून सुरुवात करूया. भारताला एक मोठं घर समजा. आता कोणतंही घर बांधताना पहिली पायरी काय असते? अर्थातच त्याची जमीन आणि सीमा ठरवणे. अगदी. संविधानाचा पहिला भाग म्हणजे कलम 1 ते 4 नेमका हेच काम करतो. तो या देशाचा, आपल्या घराचा भौतिक आराखडा तयार करतो. हो, आणि हे असं घर आहे ज्यात खोल्यांची रचना बदलण्याची सोय आधीच करून ठेवली आहे. म्हणजे असं की भिंती पाडून नवीन खोल्या बनवता येतील, पण घराचा मूळ पाया तसाच राहील. अच्छा. ही लवचिकता आपल्या घटनाकारांनी खूप विचारपूर्वक ठेवली आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे कलम 1 या घराला नाव देतं इंडिया म्हणजेच भारत. या नावावरून ही घटना समितीत बरीच चर्चा झाली होती नाही का? हो, झाली होती, खूप झाली होती. काही जणांना भारत हे आपलं पारंपरिक नाव हवं होतं, तर काहींना वाटत होतं की इंडिया हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखलं जातं, त्यामुळे ते असावं. मग मध्यम मार्ग काढला गेला. अगदी. दोघांनाही सामावून घेणारा. यातूनच सुरुवातीपासून एक सर्वसमावेशक दृष्टिकोन दिसतो. बरोबर. मग येतं कलम 2 जे संसदेला नवीन खोल्या म्हणजे नवीन राज्य किंवा प्रदेश जोडण्याचा अधिकार देतं. हो, जसं की नंतर सिक्कीमला भारताचा भाग बनवण्यात आलं, ते याच कलमांतर्गत. ओके. आणि मग येतं कलम 3 जे घराच्या आतला नकाशा बदलण्याची परवानगी देतं. खरं तर हे कलम 2 पेक्षा जास्त वापरलं गेलं आहे. अच्छा, कसं काय? म्हणजे एखाद्या राज्याचं नाव बदलणं, त्याच्या सीमा बदलणं किंवा 2 राज्यांना एकत्र करून एक नवीन राज्य बनवणं. जसं अलीकडच्या काळात आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं झालं. अगदी तेच. या सर्व अंतर्गत बदलांची सोय कलम 3 मध्ये आहे. पण या सगळ्या प्रक्रियेतील सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट कलम 4 मध्ये आहे असं मला वाटतं. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. कलम 4 हे स्पष्ट करतं की कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेले बदल म्हणजे नवीन राज्य बनवणं किंवा सीमा बदलणं. हो, त्यासाठी कलम 368 अंतर्गत मोठ्या घटनादुरुस्तीची गरज नाही. म्हणजे हे काम संसदेत साध्या बहुमताने होऊ शकतं. अगदी. एका साध्या कायद्याने. यातून हे दिसतं की आपल्या घटनाकारांनी प्रशासकीय सोयीसाठी ही प्रक्रिया किती व्यावहारिक आणि सोपी ठेवली आहे. खरंच. त्यांना माहित होतं की भविष्यात राज्यांच्या पुनर्रचनेची गरज भासू शकते, आणि त्यासाठी प्रत्येक वेळी ती किचकट घटनादुरुस्तीची प्रक्रिया राबवणं योग्य ठरणार नाही. हीच ती दूरदृष्टी आहे. खरंच, किती दूरदृष्टी होती. म्हणजे भविष्यात राज्य बनवण्याची प्रक्रिया सोपी झाली. पण ही तर झाली जागेची गोष्ट. ह्या जागेवर, या घरात हक्क कुणाचा? इथूनच नागरिकत्वाचा तो गुंतागुंतीचा आणि भावनिक प्रश्न समोर येतो नाही का? हो, आणि तो त्यावेळचा सर्वात ज्वलंत प्रश्न होता. फाळणीमुळे परिस्थिती खूपच वेगळी होती. बरोबर. फाळणीच्या जखमा ताज्या होत्या. लाखो लोक स्थलांतरित झाले होते. अशा परिस्थितीत ह्या नवीन घराचा, या भारताचा सदस्य कोण असेल हे ठरवणं खूप मोठं आव्हान होतं. आणि कलम 5 ते 11 याच प्रश्नाचं उत्तर देतात. हो. म्हणजे जेव्हा 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झालं तेव्हा नागरिक कोण असेल हे या कलमांनी स्पष्ट केलं. जे लोक भारतात राहत होते त्यांना नागरिक मानण्यात आलं. पण त्या लोकांचं काय, जे फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आले होते? त्यांच्यासाठी हे स्पष्ट नियम होते. जे एका निश्चित तारखेपूर्वी आले होते त्यांना थेट नागरिकत्व मिळालं. आणि जे त्यानंतर आले त्यांना नोंदणी करून नागरिकत्व मिळवण्याची सोय होती. अच्छा. इतकंच नाही, तर जे लोक भारतातून पाकिस्तानात गेले पण नंतर परत आले त्यांच्यासाठी ही तरतूद होती. म्हणजे प्रत्येक शक्यतेचा विचार केला गेला होता. हो, घटनाकारांनी त्यावेळच्या प्रत्येक संभाव्य परिस्थितीचा विचार केला होता. अगदी परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांचाही विचार कलम 8 मध्ये केला आहे. पण ह्या सगळ्यातून 2 मोठे सिद्धांत समोर येतात असं मला वाटतं. कोणते? एक म्हणजे दुहेरी नागरिकत्वाला परवानगी नाही. अगदी बरोबर. तुम्ही फक्त भारताचे नागरिक असू शकता, इतर कोणत्याही देशाचे नाही. यामागे राष्ट्रीय एकात्मता आणि निष्ठा दृढ करण्याचा विचार होता. आणि दुसरा सिद्धांत? दुसरा आणि त्याहूनही महत्वाचा सिद्धांत कलम 11 मध्ये आहे. ते संसदेला भविष्यात नागरिकत्वावर कोणताही कायदा करण्याचा अंतिम आणि अमर्याद अधिकार देतं. म्हणजे घटनाकारांनी फक्त तेव्हापुरते नियम बनवले. हो, त्यांनी फक्त संविधान लागू होण्याच्या वेळेपुरते नियम बनवले आणि भविष्यातील सर्व निर्णय लोकनियुक्त संसदेवर सोपवले. हा लोकशाहीवरील प्रचंड विश्वास होता. हे खूपच महत्वाचं आहे. तर आता घराचा नकाशा तयार आहे, घरात कोण राहणार हेही ठरलं. आता आपण संविधानाच्या त्या भागाकडे येतो ज्याला त्याचं हृदय आणि आत्मा म्हटलं जातं. मूलभूत अधिकार. हो, आपले मूलभूत अधिकार. कलम 12 ते 35 हे केवळ नियम नाहीत, हे प्रत्येक नागरिकासाठी एक सुरक्षा कवच आहे. हे कवच राज्याच्या शक्तीवर मर्यादा घालतं. हे अधिकार आपल्याला सांगतात की राज्याला नागरिकांसोबत कसे वागता येणार नाही. एक प्रकारे नागरिकांच्या हक्कांचं बिल ऑफ राईट्स. अगदी. आणि याची सुरुवात होते कलम 12 पासून, जे राज्य म्हणजे द स्टेट या शब्दाची व्याख्या करतं. हो, आणि हा मुद्दा अनेकदा दुर्लक्षिला जातो. राज्य म्हणजे फक्त केंद्र सरकार किंवा राज्य सरकार नाही. बरोबर. त्यात नगरपालिका, सरकारी कंपन्या, अगदी LIC किंवा ONGC सारख्या संस्थाही येतात. म्हणजे यापैकी कोणीही आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करू शकत नाही. नाही करू शकत. आणि मग कलम 13 सांगतं की कोणताही कायदा जो मूलभूत अधिकारांशी विसंगत असेल तो रद्दबातल ठरेल. म्हणजे ही एक प्रकारे न्यायालयीन पुनर्विलोकनाची, ज्युडिशियल रिव्ह्यूची पायाभरणी आहे. बरोबर. यानंतर आपले मुख्य 6 अधिकार येतात. पहिला आहे समानतेचा अधिकार, कलम 14 ते 18. म्हणजे
म्हणजे कायद्यासमोर सर्व समान. पण याचा अर्थ असा होतो का की एका अब्जाधीशावर आणि एका गरीब व्यक्तीवर समान कर लावला पाहिजे? नाही. आणि इथेच खरी गंमत आहे. कलम 14 कायद्यासमोर समानता सांगतं, पण ते वाजवी वर्गीकरणाला म्हणजे रिझनेबल क्लासिफिकेशनला परवानगी देतं. अच्छा. म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीत असलेल्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे बनवता येतात, जोपर्यंत हे वर्गीकरण तर्कसंगत आणि न्याय्य आहे. ओके. त्यामुळेच सरकार वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी वेगवेगळे कर लावू शकतं. समानता म्हणजे प्रत्येकाला सारखं वागवणं नाही, तर समान परिस्थितीत असलेल्यांना समान वागवणं. अगदी बरोबर. वा, हा खूप महत्वाचा फरक आहे. दुसरा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 19 ते 22 यात बोलण्याचं, एकत्र जमण्याचं, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण हे स्वातंत्र्य अमर्याद आहे का? अजिबात नाही. आणि इथेच आपल्या संविधानाचं सौंदर्य दडलेलं आहे. कसं? कलम 19 आपल्याला 6 प्रकारची स्वातंत्र्य देतं, पण त्याचवेळी त्यावर वाजवी बंधनं म्हणजे रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स घालण्याची परवानगीही देतं. उदाहरणार्थ आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण आपण देशाची सुरक्षा धोक्यात आणणारं किंवा इतरांची बदनामी करणारं काही बोलू शकत नाही. ते जिथे दुसऱ्याच्या नाकाची सुरुवात होते. अगदी तसंच. आणि ही वाजवी बंधनं नेमकी काय आहेत यावरच गेल्या 70 वर्षांपासून न्यायालयात सर्वात मोठे युक्तिवाद झाले आहेत. म्हणजे अधिकार आणि जबाबदारी यांचा एक तोल साधण्याचा हा प्रयत्न आहे. बरोबर. यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आणि सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार येतात. पण जो 6वा अधिकार आहे कलम 32 त्याला डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलं होतं. असं का? विचार करा, तुम्हाला खूप चांगले अधिकार दिले, पण ते जर कोणी काढून घेतले तर तुम्ही काय करणार? बरोबर. जर ते लागू करण्याची कोणती यंत्रणा नसेल तर ते अधिकार केवळ कागदावरचे शोभेचे शब्द राहतील. आणि कलम 32 हीच ती यंत्रणा आहे. हो, तो स्वतः एक मूलभूत अधिकार आहे जो आपल्याला आपले इतर मूलभूत अधिकार काढून घेतल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क देतो. अच्छा, म्हणजे ही एक मास्टर किल्ली आहे जी इतर सर्व अधिकारांची कुलूपं उघडते. अगदी अचूक शब्द. डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं, जर मला विचारलं की संविधानातील कोणता भाग सर्वात महत्त्वाचा आहे, ज्याच्याशिवाय हे संविधान निरर्थक ठरेल, तर मी कलम 32 कडे बोट दाखवेन. वा. हे संविधानाचे हृदय आणि आत्मा आहे. या कलमाशिवाय मूलभूत अधिकार हे केवळ एक घोषणापत्र राहिले असते, हक्कांची हमी नाही. हे खूपच प्रभावी आहे. तर आता आपल्याकडे घराचा नकाशा आहे, कुटुंबातील सदस्य ठरले आहेत आणि घरात शांततेने आणि सन्मानाने राहण्यासाठीचे पक्के नियमही बनले आहेत. पण कोणतंही चांगलं कुटुंब फक्त नियमांवर चालत नाही. त्याची काही स्वप्न आणि आकांक्षा असतात. बरोबर. संविधानाचा चौथा भाग कलम 36 ते 51 आपल्याला याच आकांक्षांचा मार्ग दाखवतो. हो, हा भाग म्हणजे राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ज्याला आपण DSPP म्हणतो. ही ती सामायिक मूल्य आणि ध्येय आहेत जी देशाने गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर मूलभूत अधिकार हे घराचे नियम असतील तर निर्देशक तत्वे ही त्या घराची स्वप्न आहेत. आणि ही स्वप्न काय आहेत? यात सामाजिक आर्थिक न्यायाची भाषा आहे. हो, समान कामासाठी समान वेतन, ग्रामपंचायतींची स्थापना कलम 40, पर्यावरणाचं रक्षण कलम 48A आणि जगात शांतता प्रस्थापित करणे कलम 51 यांसारख्या आदर्शांचा समावेश आहे. पण याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर मूलभूत अधिकार आणि निर्देशक तत्व यांच्यातला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यांचं नातंही ही आपल्या संविधानाच्या रचनेची खरी सुंदरता आहे.